अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर भारतानं पाकसोबत शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली. पण ही सहमती देताना भारतानं काय भूमिका मांडली? भारतानं अमेरिकेसमोर काय अटी ठेवल्या आणि शस्त्रसंधीच्या चर्चेदरम्यान पडद्यामागे नेमकं काय काय घडलं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. फुल अँड इमिजिएट सीज फायर. अखेर भारतानं पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली. भारताला जशास तसं उत्तर देऊ अशी वल्गना करणाऱ्या पाकिस्ताननं भारतासमोर गुडघे टेकलेच. पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना फोन करून शस्त्रसंधीची तयारी दाखवली. भारतानं ही शौर्य आणि संयमाचा मिलाप दाखवून युद्ध थांबवण्याला दुजोरा दिला. The Director General of Military Operations of Pakistan called the Director General of Military Operations of India at 15:35 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. पण भारताला चोख उत्तर देण्याच्या वल्गना करणाऱ्या पाकिस्तानवर ही वेळ कशी आली? पाकिस्तानी सैन्यानं भारतासमोर गुडघे टेकण्याचा निर्णय का घेतला आणि भारत पाकिस्तान शस्त्रसंधीचा नेमका टर्निंग पॉइंट कोणता होता ते समजून घेऊया. तर 9 मेच्या रात्री पाकिस्तानने 26 ठिकाणांवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल भारतानं पाकिस्तानच्या 8 लष्करी तळांवर तुफानी हल्ला चढवला. अखेर भंबेरी उडालेल्या पाकिस्ताननं अमेरिकेचे दरवाजे ठोठावले. अमेरिकेने पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याशी बातचीत केली. त्यानंतर अमेरिकेनं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी सल्लामसलत केली. दोन्ही देशांमध्ये केवळ डीजीएमओ स्तरावरच चर्चा होणार हे अमेरिकेला स्पष्ट केलं. त्यानंतर पाकिस्तानी डीजीएमओचा भारताच्या डीजीएमओंना फोन आला आणि त्यानंतरच भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली. भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलंच होतं. पण शुक्रवारी मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याचे 12 एअरबेस उद्ध्वस्त करून पाकिस्तानी सैन्यालाही मोठा दणका दिला. या दणक्यानंतर पाकिस्तानचं डोकं ठिकाणावर आलं आणि शस्त्रसंधीची चर्चा सुरू झाली. मात्र भारतानं शस्त्रसंधीला मान्यता देण्याआधी पडद्यामागे बरंच काही घडत होतं. 9 मेच्या रात्री अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांचा नरेंद्र मोदींना फोन आला. तणाव थांबवण्यासाठी उपाय काय असा प्रश्न व्हान्स यांनी मोदींना विचारला. यावर तिकडून गोळी आली तर इकडून गोळे डागू असा स्पष्ट संदेश नरेंद्र मोदींनी अमेरिकेला दिला. अखेर अमेरिकेनं पाकिस्तानची जबाबदारी स्वीकारून शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीची पहिली घोषणाही ट्रम्प यांनीच केली. अमेरिकेच्या मध्यस्थीनं भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी रात्रभर चर्चा झाली. भारत आणि पाकिस्तान तात्काळ आणि संपूर्ण शस्त्रसंधीसाठी तयार झालेत हे सांगायला मला अतिशय आनंद होतोय. दोन्ही देशांनी कॉमन सेन्स आणि बुद्धिमत्ता दाखवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटनंतर काही मिनिटातच पाकिस्तानी उपपंतप्रधान इशाक दार यांनी सुद्धा ट्विट करत शस्त्रसंधीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं की भारतासोबत शस्त्रसंधीसाठी पाकिस्तान तत्काळ तयार आहे. पाकिस्तान शांततेसाठी प्रयत्न करेल. पहलगाम हल्ल्यानंतर अवघ्या 15 दिवसातच भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. पाकिस्तान आणि दहशतवाद वेगळे नाहीत हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पटवून दिलं. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा संपूर्ण जगाला दाखवला. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवरून मिळणारी आर्थिक रसद रोखण्याचाही पूर्ण प्रयत्न केला.
भारतासमोर आपला निभाव लागणार नाही हे लक्षात येताच पाकिस्तानने शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. की आपण अमेरिकेचा हस्तक्षेप स्वीकारला. मुळामध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप हा आधीही होता. म्हणजे ज्या वेळेला पार्लमेंटवरती आपला हल्ला झाला, त्याच्यानंतर कारगिलसारखी घटना घडली, प्रत्येक वेळेला कुठल्या राष्ट्राने मध्यस्थी केली? ऑब्व्हियसली अमेरिकेने केली. पण ह्या वेळेला मूलभूत एक फरक दिसला. अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी त्या क्षणापर्यंत हस्तक्षेप केला नाही ज्या क्षणापर्यंत भारताला स्वतःचा काही उद्देश होता की जो साध्य करायचा होता. तिथपर्यंत अमेरिका बोलली नाही जिथपर्यंत भारताला हवं होतं. माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे जनरल मुनीर संदर्भामध्ये काही ना काहीतरी बॅक चॅनलमध्ये महत्त्वाची चर्चा झालेली आहे. जेव्हा ह्याबद्दलचे खुलासे येणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये होतील त्याबद्दल आपण बोलूया. त्यामुळं अमेरिकेच्या मध्यस्थीने हा प्रश्न सीज फायर वगैरे मागं घेतला ह्या म्हणण्याला तसा फारसा अर्थ नाही. माझ्या मते 2-3 महत्त्वाच्या गोष्टी घडल्यात. एक, नॉन स्टेट ॲक्टर जे आहेत ते आणि आम्ही वेगळे आहोत असं पाकिस्तानचं म्हणणं होतं. आताही ते काय म्हणत होते की आमची आर्थिकदृष्ट्या कोंडी झाल्यानंतर IMF आणि तत्सम संस्थांनी दिलेल्या कर्जाच्या नंतर आम्ही आमच्याच देशाला दहशतवाद्यापासून त्रास झाल्यामुळं सगळ्या दहशतवादी संघटनांचं उच्चाटन केलेलं आहे आणि आता आमच्याकडे त्या संघटना नाहीच आहेत. TRF असेल, जैश ए मोहम्मद असेल. भारताने स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं की हे तुम्ही खोटं बोलत आहात. आत्ता TRFने जे काही केलेलं आहे ते आणि तुमचा आजपर्यंतचा इतिहास याची सांगड भारताने घातली आणि इथून पुढे भारताने सांगितलं की जेव्हा जेव्हा दहशतवादी हल्ला होईल त्यावेळेला आत्तापर्यंत पाकिस्तान जे म्हणत होतं, कारण आपण त्यांना पठाणकोटमध्ये बोलवलं, कारगिलचे पुरावे दिले, 26/11चे पुरावे दिले, पाकिस्तानने काही केलं नाही. एकूणच भारत पाकिस्तान मधली शस्त्रसंधी म्हणजे अमेरिकेचं पाकिस्तान प्रेम होतं. भारताच्या हल्ल्यांनी घायाळ झालेल्या पाकिस्तानला आणखी एक जीवदान मिळालंय. पण माघारी फिरून वार करणं ही पाकिस्तानची जुनी खोड आहे आणि हीच खोड पुन्हा पुन्हा मोडण्यासाठी भारताचं सैन्य सज्ज आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.